त्याला डोक्यावर मारलं, खूप मारहाण झाली. इव्हन जे पोलीसवाले आहे ना, त्यांनी लाठीमध्ये ना कील लावली होती. खिडे म्हणतो ना आपण त्याला, ते खिडे लावले. आणि त्यांच्या जे नेम प्लेट राहते ना, त्याच्यावर त्याचं नाव पण नव्हतं, नेम प्लेटच नव्हती त्यांची. मग हे कोणते पोलीसवाले? हे खरं पोलीसवाले आहे की गुंडे आहेत? ट्रक भरून गोटे पोलीसच्या एवढ्या मोठ्या बंदोबस्तमध्ये कसे काय पोहोचले? हे खूप मोठी विचार करण्यासाठी गोष्ट आहे. नागपुरातील एक तरुण खरं तर जो आहे शुभम त्याचं नाव आहे आणि तो दिल्लीला जंतर मंतरवर 19 तारखेला होणाऱ्या मोठ्या प्रोटेस्टसाठी गेला होता आणि 20 तारखेला प्रोटेस्ट सुद्धा झालं. मात्र त्या ठिकाणी काय नेमकं घडलं, त्याला मारहाण सुद्धा झालेली आहे. त्याची आपबीती खरं तर काय होतं, दिल्लीत काय घडतं हे सगळं आपण साम टीव्ही त्याच्या घरी पोहोचलेली आहे. साम टीव्हीच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की नेमकं शुभम तू तिथे किती तारखेला गेला होता, सगळं तू पाहिलेलं आहे, स्वतः तू एक क्रिएटर सुद्धा, व्हिडिओ क्रिएटर. काय सांगशील, काय झालं? मी ॲक्च्युली 19 तारखेला नागपूरवरून निघालेलो होतो दिल्लीसाठी. प्रोटेस्टमध्ये सामील व्हायसाठीच निघालो होतो आणि सोबतच की भाई मी व्हिडिओ पण बनवणार, सोबत क्रिएटर पण आहे. तर 20 तारखेला मी दिल्लीला पोहोचलो. सकाळीच आम्ही रूमवर फ्रेश वगैरे होऊन लगेच आम्ही जंतर मंतरकडे निघालो, कारण की 20 तारीख हा खूप मोठा दिवस होता प्रोटेस्टचा. तर जसं आम्ही जंतर मंतरकडे गेलो, खूप भीड होती, खूप जास्त भीड होती. आणि लिटरली तुम्हाला सांगतो, मी जे आपल्या डोळ्याने बघितलं तिथं असं काहीच, जे स्टुडंट म्हणतात ना लोक की बाई काही वेगळेच हे करत होते हरकत वगैरे, असं काहीच नव्हतं. सगळे पीसफुली होते, शांततेने सगळे म्हणजे मार्च करत होते. मला 2 ते 3 तास लागले मेन जिथे तो टेंट आहे ना, अभिजित दीपकेने जिथे टेंट लावला आहे तिथे पोहोचायसाठी. इतकी जास्त गर्दी होती, लाखोच्या संख्येने तिथे स्टुडंट्स आलेले होते भारतातल्या कोण्याकोण्यामधून. इव्हन नागपूरमधले पण खूप सारे लोक आले होते. कमीत कमी 3-4 तास आम्ही तिथे होतो प्रोटेस्टमध्ये. आणि खूप जास्त सफोकेशन व्हायला लागलं. तर असं वाटलं की आता तर फिलहाल काही होत नाही, आम्ही रूमवर जाऊ, फ्रेश होऊ, परत वापस येऊ. आम्ही नाश्ता आणि जेवण काहीच नव्हतं केलं. तर आम्ही जेव्हा वापस आलो आणि वापस फ्रेश होऊन नंतर जेव्हा आम्ही जंतर मंतरकडे सायंकाळी जायसाठी निघालो, तेव्हा कन्नौज प्लेसपर्यंत मी जेव्हा पोहोचलो, तेव्हा तिथे पोलीसवाल्यांच्या हातात दंडे होते आणि लोक धावत होते. मला ॲक्च्युली समजलं नाही आतापर्यंत तर सगळं व्यवस्थित होतं, अचानक काय झालं. तर मी व्हिडिओज बनवणं सुरू केलं की असं असं चालू आहे आणि जे पोलीसवाले आहे दंडे घेऊन स्टुडंटच्या मागे धावत आहे. जे स्टुडंट काही करतही नव्हते त्यांना सुद्धा ते मारत होते. माझ्याकडे क्लिप्स आहे. तर मला तर ते जंतर मंतरकडे जाऊ देत नव्हते. मला असं वाटलं की आता न जाता जेव्हा शांत होऊन जाईल वातावरण, परत आपण जाऊया जंतर मंतरकडे. तर मी वापस दिल्ली, आपलं जे माझी रूम होती दिल्ली स्टेशनकडे जी आम्ही रूम केली होती, आम्ही रूमकडे जात होतो. ऑलमोस्ट 200-300 मीटर माझी रूम असेल आणि जंतर मंतरपासून खूप दूर होतो आम्ही. तिथं तर प्रोटेस्ट पण नव्हतं होत. तर मी आपला व्हिडिओ बनवून जात होतो आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी बोलत पण आहोत की मी हॉटेलकडे चाललेलो आहे. कारण ठीक आहे, ते पोलीसवाले आले आणि त्यांनी मारणं मला सुरू केलं. मला समजलंच नाही की मारत का बरं आहे. एकाने जंतर मंतरपासून दूर होते, पण तुम्ही व्हिडिओ करत असल्यामुळे मारलं असं वाटतं. आता मला हे समजत नाही की व्हिडिओ पायी मारले या नाही मारला. आणि मला एक समजते की भाई मी व्हिडिओही बनत आहो, तर तुम्हाला काय दिक्कत आहे? आम्हाला बोलायची आझादी आहे ना. आम्ही प्रोटेस्टपासून तर खूप दूर आहो. मी तर नारे पण नाही लावत आहो ना मी काय बोलत आहो. मी तुम्हाला काही म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी आहे. मी तर व्हिडिओ बनवत जातो ना. तुम्हाला कोणी अधिकार दिला मारायचा? आणि त्यांच्या जे नेम प्लेट राहते ना, त्याच्यावर त्याचं नाव पण नव्हतं, नेम प्लेटच नव्हती त्यांची. मग हे कोणते पोलीसवाले? हे खरं पोलीसवाले आहे की गुंडे आहेत? हे कळत नाही. तुम्ही तिथं समजा राहिलेले आहे, तुम्ही आता आज परत आलेले आहे, त्या ठिकाणी अनेक घटना घडली, तुम्हाला कुठं कुठं मारहाण झाली आणि इतरांसोबत काय घडलं ते तुम्ही सांगा. मी माझ्यासोबत आणखी 1-2 व्हिडिओज टाकले आहे मी, ज्याच्यामध्ये एक बिहारचा एक स्टुडंट होता. त्याने सांगितलं की त्याच्या डोक्यावर वगैरे मारलं. मी व्हिडिओ टाकला त्याचा. त्याला डोक्यावर मारलं, खूप मारहाण झाली. इव्हन जे पोलीसवाले आहे ना, त्यांनी लाठीमध्ये ना कील लावली होती. खिडे म्हणतो ना आपण त्याला, ते खिडे लावले. तुमच्याकडे व्हिडिओ आहे तसे? माझ्याकडे व्हिडिओ नाही, पण ज्यांच्याकडून मी ऐकलं, जिथे मी होतो ग्राउंड लेवलवर, त्यांनी मला सांगितलं. कारण की मी तिथपर्यंत पोहोचलोच नाही. सायंकाळी जेव्हा मी तिथे जात होतो, मला जाऊच दिला नाही. पण त्यांनी सांगितलं, आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं आणि ज्यांनी सांगितलं त्याच्या स्वतः डोक्यावर मार लागलेली होती. खूप जास्त त्याला मारहाण झालं होतं, त्याला जखम झालेलं होतं, खूप त्याचं डोकं फोडलेलं होतं. हे त्यांनी सांगितलंय, म्हणजे तुम्ही पाहिलेलं नाहीये, नाही पाहिलं नाही. पण गंभीर दावा करताय तुम्ही. अजून तिथं पाहिलं अनेक मुलींसोबत हे चुकीचे प्रकार घडलेले आहे, ज्या पद्धतीने घडलेले आहे, किंवा आंदोलनात सहभागी होणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे. नेमकं काय घडत गेलं तिथं? तिथे म्हणजे जेव्हा आता ॲक्च्युली ना, दोघांकडून हे माहीत नाही की हल्ला कोणी केला, हे कोणी स्पष्ट करत नाही आहे. पण मी जिथपर्यंत बघितलं, स्टुडंट जे आहे खूप पीसफुली जे आहे प्रोटेस्ट करत होते. आणि पोलीसवाले तर एवढी चेकिंग करत होते, तर मला हे समजत नाही तिथं हे गोटे जे पोहोचले तिथे, ट्रक भरून गोटे पोलीसच्या एवढ्या मोठ्या बंदोबस्तमध्ये कसे काय पोहोचले? हे खूप मोठी विचार करण्यासाठी गोष्ट आहे. म्हणजे तिथं अनेक जणांना प्रश्न पडला का गोटी एवढ्या मोठ्या संख्येने तिथं कसे पोहोचले, मग आणले कोणी? मग
तेच तर कळत नाही ना, कारण की जेव्हा एवढा पोलीस मोठा बंदोबस्त आहे, असं नाही ना 4-5 पोलीसवाले आहे, हजारोच्या तादादमध्ये पोलीसवाले आहे, एवढी बॅरिकेडिंग लागली आहे, चेकिंग चालू आहे, सगळ्यांची बॅग चेक होते तिथे, आणि एवढा मोठा जे गोट्यांचा तो ट्रक होता तो तिथे कसं पोहोचला मात्र. आणि तिथून असे पण दावे आले आहे की जे पोलीसवाल्यांच्या गाड्या फुटलेल्या होत्या ते ऑलरेडी एक दिवसा अगोदर तिथे रात्री आणून ठेवलेल्या होत्या. असे खूप सारे क्लिप्स आलेले आहे समोर. तुम्ही स्वतः याच्यात काही दावा करताय का का तुम्ही हे सगळं काय काय बघा, मी जे आपल्या डोळ्याने बघितलं मी त्याचाच दावा करू शकतो. मी हे नाही म्हणत की हे खरंच आहे या खोटं आहे, कारण की खूप जागी होऊ शकते की मी गलत पण राहू शकतो क्लिप्स पाहून. मी क्लिप्सच्या भरोश्यावर नाही सांगत, पण मी जेवढं बघितलं आपल्या डोळ्यांनी मी तुम्हाला सांगू शकतो तिथे पीसफुलीच प्रोटेस्ट चालू होता. आणि कोणते स्टुडंट जे आहे काहीच नव्हते करत. इव्हन जे पोलीसवाले तिथे होते ना त्यांना ते जेवण आपल्या हाताने देत होते. मी स्वतः आपल्या डोळ्याने बघितलं. सर आप कुछ खाओगे क्या, आप कुछ लोगे क्या. तिथे सगळे लोक आपल्या आपल्या पैशाने. मोठ्या संख्येत तिथं जेवण पण पोहोचत आहे, म्हणजे स्विगी किंवा या सगळ्या ज्याच्यावर ऑर्डर होत आहे, कोण देत आहे हे माहिती नाही पडत. हे रैंडमली लोग पाठवत आहे. मला मेसेजेस आले इंस्टाग्रामवर की हम आपकी कुछ हेल्प कर सके तो हम बताएं, 500-1000 रुपये जो भी हम आपको भेजेंगे. तर मी त्यांना म्हटलं की भाई मी आता फिलहाल तिथे नाही आहे, बट तुम्ही तिथे करू शकता. तुम्हाला ज्यांना हेल्प करायची मी 2-3 जणांचे त्यांना नंबर दिले, तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना हेल्प करू शकता. तुम्हाला कुठे कुठे दुखापत झाली आहे? तुम्ही आता पुन्हा दिल्लीला जाणार आहे? माझी इच्छा आहे परत दिल्लीला जायची. मी नागपूर 20 तारखेचा जो मोठा प्रोटेस्ट होता, मला असं वाटलं की 20 तारखेपर्यंत सगळं सॉल्व्ह होऊन जाईल, आणि 21 तारखेची मी संध्याकाळची रिटर्न तिकीट काढली होती. तर हे सगळं सॉल्व्ह नाही झालं, आणि मी नागपूरला आल्याबरोबर माझी तब्येत खूप जास्त खराब झाली. मी म्हणजे काल रात्रीच दवाखान्यात जाऊन आलो. आता पण माझी तब्येत खराबच आहे, जॅकेट वगैरे घालून थंडी लागत आहे मला. तर 2 दिवसांनी माझी इच्छा आहे, जर मी ठीक झालो तर परत मी दिल्लीला जाईन, जर हे सगळं ठीक नाही झालं तर. तुम्हाला कुठं कुठं दुखापत? मला इकडे पायावर वगैरे मारलेलं आहे, पाठीवर मारले डंडे, आणि हाताला पण हात सुजला होता माझ्या. मी जे वाचवायला गेलो होतो तर इथे 2दा डंडे मारले त्यांनी. तुमचा रील्स जो व्हायरल आहे ती मागून जात असताना त्याच्यात नेमकं तुम्हाला किती दूरपर्यंत सगळं लगभग म्हणजे समजू शकता जंतर मंतर पासून 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ते पोलीसवाले स्टुडंटच्या मागे धावत आहे. मला हे समजत नाही, जर ते जंतर मंतरमधून बाहेर निघाले तुम्ही कशाला त्यांच्या मागे धावपळ करत आहे. ते तर निघून चालले गेले दूर. आणि इव्हन माझंच सांगतो मी की मी तर खूप दूर होतो, मी ना हल्ले करत होतो ना काय, मी फक्त रेकॉर्ड करत होतो. रेकॉर्ड करतपर्यंत काहीच नाही केलं, बट जेव्हा मी हॉटेलकडे पोहोचत होतो त्यांनी अचानक मारणं सुरू केलं एकदम. आणि मी विचारतच होतो त्यांना, मैं सांगत पण होतो की मैं जा रहा हूँ, म्हणत होतो की मी जात आहे, कशाला मारत आहे. तो बोलते व्हिडिओ क्यों बना रहे हो. बोला मेरा अधिकार है, मैं क्यों नहीं बना व्हिडिओ. हां. नक्कीच खरं तर शुभम हा तिथे जाऊन आलेला आहे. शुभमची आई सुद्धा आपण आपल्या इथे आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूया. नेमकं काय घडलं हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण ज्या पद्धतीने शुभमनं सगळी हकीकत सांगितली आहे, तो व्हिडिओ बनवत होता आणि त्यावेळेस त्याला मारहाण झाला असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे हे सगळं घडल्यावर त्याच्या आईला जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा त्याच्या आईला काय वेदना झाल्या आपण ते सुद्धा जाणून घेऊ. काकू कसं पाहता तुम्ही, म्हणजे शुभम तर तिथं प्रोटेस्टसाठी तो विद्यार्थीसाठीच गेला. खास म्हटलं तर त्यांना आपल्या याच्यावर घेतलं की नाही मी विद्यार्थ्यासाठीच चाललो आहे, कारण की सगळंच ठीक होईल, पण काही ठीक झालं नाही. अशी सरकार मी पाहिली नाही की ते एवढं त्या मुलांना मारलं की काही विचारू नका. एक तर पूर्ण सुजवून टाकला, आणि वरून त्याचे हात असं एकदम हे होऊन आला. तो असं वाटतं मला तरी पण याच्यासाठी हा सरकार म्हणजे खूप बेकार आहे. कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी मारलं पोलिसांनी, ज्यांनी मारलं ते कारवाई झाल्याच पाहिजे. का झाल्या पाहिजे, कारण की विद्यार्थ्यासाठी त्यानं सगळं काही बरोबर करायला गेला, त्याचा काही गुन्हा नव्हता, तो दाखल झाला तिथं, त्याच्याचसाठी गेला तो विद्यार्थ्यासाठी. पण या गोष्टीवर त्यांनी दंडे मारले. का बरं मारले हा विचार करत आहे. आज त्याला कमी जास्त झालं असतं तो कोणी जिम्मेदारी घेतली असती सरकारने. हे अशी सरकार राहते. त्याचसाठी मी म्हटलं, आणि पुन्हा जाण्याच्या तयारीत आहे. पुन्हा जाण्याच्या तयारीत आहे तो आहे, पण मला तरी असं वाटते की आता नाही गेलं पाहिजे, कारण की मला खूप वाईट वाटतो. त्याची तकलीफ पाहून मला खूप बेकार वाटलं, मनाला चांगलं नाही वाटलं. कालपासून जेवण नाही केलं आला. अनेक आई असतील तिथे, दुःख तर होणारच आहे, प्रत्येकाच्या आईना दुःख होणार आहे. आणि जे लाठाचार्ज केलं आहे, पोलीसवाले म्हणतात, कोणते पोलीसवाले आहे की हे मुलीच्या अंगावर हात उचलला. बरं मुलांना तर मारलंच, पण मुलीच्या अंगावर हात, कोणाचा हात, कोणाचं डोकं, कोणाचे पाय, कोणाला असे कपडे फाडले. हे काय सरकार आहे, कशी सरकार आहे, कशाची आहे. दिल्ली पोलीस गुंडासारखे वागत असतात. हां, गुंडासारखेच वागत आहेत.
असं तर वाटतच नाही मला का असली पोलीस आहे. मला तर सगळं यकीन आहे की नकली पोलीस आहे. कारण की असली पोलीस एकदम मुलींच्या अंगावर हात नाही टाकत. हे कधीच असं झालं नाही. आणि माझ्या मुलांना पहिलाच वेळ नाही गेला आहे, असा खूप वेळा गेला आहे दिल्लीला. हे पहिली वेळ नाही आहे त्याची. आता तो जंतर मंतर याच्यासाठी गेला आहे, 2 दिवसासाठी गेला होता तो, की मी विद्यार्थ्यासाठी चाललो आहे बा, त्याच्या करता तो गेला.